देशात लोकसभेच्या निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे। याच निवडणुकीत पुण्याचं वातावरण काय आहे? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात घेण्यात आली। पुणे, मावळ, शिरूर, बारामती या लोकसभेच्या उमेदवारांसाठी मोदी पुण्यात होते। दरम्यान पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना काय वाटतंय पाहूयात। सांगता नाही किंवा गाव सुद्धा त्यांनी जे दत्तक गाव घेतले तिथे सुद्धा दादाच काम करतात आहेत। त्यामुळे खासदार दादा यांनी आमच्या मंचामध्ये संसद रत्न दादा पण आहेत की अहो दादांनी सांगितलं की संसद रत्न हा पुरस्कार भेटायला काही लागत नाही। चेन्नईमधल्या दादाबाई दाच्या खोलीमध्ये हा संसद रत्न पुरस्कार भेटतो का ठरवला जातो किंवा भेटतो। आणि जर तुम्ही म्हणताय कोल्हे का नको, तुम्ही मनसरमध्ये काम करत असताना कोल्हे 5 वर्ष खासदार होते, कोल्हेंचा 1 रुपयाचा सुद्धा निधी या मनसरमध्ये नाही आहे। दादा खासदार नसताना दादांनी 22 ते 23 कोटी रुपये हे मनसर शहरासाठी आणलेले आहेत। कोल्हे आता आढळराव पाटलांनी दादांनी आणलेत, हे पैसे आणलेत हे मान्य खासदार असताना कोल्हे कसं काय म्हणतात की त्यांनी हे केलं ते केलं? आता कोल्हे माग कळममध्ये दौरा असताना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता। त्याच्यावर कोल्हे म्हणले की जलजीवन ही योजना केंद्राची आहे, म्हणजे मी आणली। जलजीवन योजना ही जरी मोदींची असली तर प्रत्येक गावाचा सर्वे केंद्राची एक समिती आहे ती करते आणि ती आणते। यात कोल्हेचा काही रोल नाही आणि कोल्हेने कोणताही फंड मनसरसाठी आणलेला नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी मनसरच्या जनतेला, तालुक्याच्या जनतेला कोल्हे नको आहे। आणि कोल्हे तुम्ही जर कोल्हे म्हणता, आमच्या मनसरमध्ये कोल्हेला मिस्टर इंडिया नावाने, मिस्टर इंडिया खासदार नावाने ओळखलं जातं। कारण की मिस्टर इंडिया म्हणजे न दिसणारा खासदार। अनिल कपूर सारखा तो दिसतच नाही, कुठं काय दिसणार आहे? आणि लोक तो दिसतच नाही तर लोक कशावर मतदान करतील त्याला? विकासाचा आता न दिसणाऱ्या खासदाराच्या घड्याळाचं बटन आढळराव पाटलांकडनं तुम्ही दाबणार का? आम्ही मोदींसाठी दाबणार। आम्हाला मोदी पंतप्रधान पाहिजे, त्यासाठी आम्ही मोदींसाठी घड्याळाचं बटन सुद्धा दाबणार। अजून तुम्ही सांगा, आता तुम्हाला कोण पाहिजे? खासदार शिवदादा आढळराव पाटील। कशाला? काम चांगले म्हणून पाहिजे। काय केलं तुमच्यासाठी? कधी काय गरज पडली तेव्हा गेले का दादा? हो गेलो ना। काय खाजगी कामं म्हणा, कुठल्या आपल्या मतदारसंघातले काही प्रश्न असतील त्या संदर्भात कामं असेल त्यासाठी गेलो, तर त्यांनी आम्हाला पाठपुरावा केलेला आहे आमच्या कामांचा। साहेब, माझ्या वडिलांचं बायपासचं ऑपरेशन होतं, त्यावेळेस दादांनी मला पत्र दिलं होतं मुख्यमंत्री सहायता निधीतून। ते जवळजवळ मला 2.5 लाख रुपये खर्च सांगितला होता। तो जवळजवळ माझा 10 ते 20 हजारमध्ये ऑपरेशन झालं। त्यामुळे आम्हाला शिवाजी आढळराव पाहिजे। निदान ते एक कारण आहे की तुम्ही दादांना मतदान करणार। हो बरोबर आहे। आणि कारण कुठलंही असू द्या, कुठलंही असू द्या, प्रत्येक मनसरमधल्या प्रत्येक कुटुंबामध्ये दादांनी मदत केली आहे।